चला धन्यवाद मनोज पाटील आणि धन्यवाद रोहित भोपी यांना तुम्ही ऐकलं. आता बी ग्रुप मधून एक सूचना आहे का? बी ग्रुप मधून एकविरा पॉवर हिटर्स आणि कृतार्थ लायन्स या दोन टीमच्या दरम्यान बॉल आउट ची प्रक्रिया आम्ही करणार आहोत. म्हणजे बॉल आउट होईल. बी ग्रुप मधून एकविरा पॉवर हिटर्स आणि कृतार्थ लायन्स आणि या मॅच मधून जर एस एस स्टार हा संघ जिंकला तर बॉल आउट होणार नाहीये ए ग्रुप मधून. किंबहुना जर लव पॉइंट क्रिकेटर हा संघ एस एस स्टार या टीमच्या विरोधामध्ये या मॅच मध्ये जिंकला तर मात्र तीन संघामध्ये ए ग्रुप मधून गरुडा 11, लव पॉइंट क्रिकेट आणि एस एस स्टार या तीन संघामध्ये ए ग्रुप मधून बॉल आउटची प्रक्रिया आपण करणार आहोत. समजलं? इट्स क्लिअर. चला आता सलामीची जोडी पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. माट्या हिरबा कंदील दाखवतायत सामना सुरू होण्याचा. सलामीची जोडी तुम्ही पाहता एस एस स्टार या टीम कडून अजय यांनी त्याच्या जोडीला विजय खडसे. बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 1 मध्ये लव पॉइंट क्रिकेटर या टीमने टॉस इथे जिंकलाय. ध्रुव भगत यांच्या मालकीच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कार्तिक तेबर फ्रंट लाईन गोलंदाज आहे. लव पॉइंट क्रिकेटर या टीमचा आयकॉन खेळाडू आता बॉलिंगसाठी आलाय. कॉमेंट्री बॉक्स मधून इन कडून आता गोलंदाजीसाठी सुरुवात करतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, एक बॅकवर्ड ऑफ पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये. पहिलाच बॉल स्वीप करायचा होता, लॅप स्वीप करायचा होता. हा अजयचा सिग्नेचर शॉट आहे, टिपिकल शॉट आहे. अजय चांगला खेळतो. फटका, लॅप स्वीप, पॅडल स्वीप, त्यानंतर स्कूपचे फटके हे त्याचे टिपिकल शॉट आहेत. सिंगलनं आपलं खातं उघडलं अजयनं आणि संघाचा श्री गणेशा झालाय. वेलकम बॅक सर्वांचंच इच्छापूर्ती प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. आज या स्पर्धेतला शेवटचा दिवस आहे. पुलर लेनचा बॉल ड्राईव्ह करायचा होता. अगदी ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल होता परंतु बीट करून त्याला विकेट कीपरच्या हातामध्ये. टायमिंग जुळलं नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न विजय खडसे यांचा. विजय खडसेला बीट केलाय. एक आयकॉनच्या विरोधामध्ये आयकॉन गोलंदाजी होते. एस एस स्टार या टीमचा आयकॉन खेळाडू विजय खडसे बॅटिंगसाठी सज्ज. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला डीप मध्ये शतरक्षक आहे. मिड विकेटला मिहिर, चांगली फिल्डिंग. माफ करा, एस एस स्टार या टीमचा आयकॉन खेळाडू आहे अजय. आता मात्र हे कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल. आयकॉन वर्सेस आयकॉन. टीमची धावसंख्या 3 बॉलचा खेळ संपलाय. स्कोर वरती रन आहे 2. ओहो, इथे खराब गोलंदाजी आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा बेस्ट आहे. ओहो, अगदी पहा अनोखी शैलीनं नो बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. पुढचा बॉलर फ्री हिट. अजयसाठी सुवर्ण संधी आहे. इट्स अ बीमर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 3. ओहो, फटका चांगला स्लॉक हिट केलाय आणि बॉल आता उड चालला मिड विकेट. आणि चांगलं नृत्य आपल्याला पाहायला मिळालं माट्याचं. खरं तर माट्या म्हणजेच अगदी जुना अनोखी याद आहे. उरण तालुक्यातील गावठण गाव तुम्हाला माहित असेल, त्या गावठण गावचा सुपुत्र आहे. आणि माट्यानं 2 वर्षापूर्वी धर्मवीर चषक जी नवी मुंबईची अगदी अभिमानाची मानाची मोठी नामांकित स्पर्धा होते कुपरखेरणेच्या भूमिपुत्र क्रीडांगणावरती, त्या धर्मवीर चषकामध्ये सुद्धा माट्यानं अंपायरिंग केली होती. याचाही उल्लेख व्हायला पाहिजे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 9. यावेळेस उलटा मारण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न, टर्न अँड बाउन्स झालाय
बॅट खालून गेली अजयची आणि बॉल वरून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. या बॉलवरती बीट केला अजयला. डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डती आतापर्यंत 9. 5 बॉलचा खेळ संपलाय. पाबुपलीचं षटक सुरू आहे. कार्तिक तेबर लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. इथेही प्रयत्न फसलाय. सातत्याने 2 वेळा इथे बीट केले कार्तिकनं अजयला. अशा पद्धतीने डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेत. स्कोर बोर्ड होते एस स्टार टीम बिनगडी बाद 9. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. मागच्या मॅच मध्ये गॅरोचा संघ पराभूत झाला आणि पराभूत नाही झाला तर स्पर्धेमधून सुद्धा बाद झालाय. भगतसिंग लेजेंड कालपासून एकही सामना जिंकला नव्हता परंतु आज जिंकला. आणि असं म्हणतात ना की मी मरेन पण दुसऱ्यांना सुद्धा घेऊन जाईन आणि तसंच झालं. आम्ही गेलो स्पर्धेतून परंतु दुसऱ्यांना सुद्धा आता घेऊन गेलो. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. बिनगडी बाद 9 धाबा. कार्तिकची चांगली गोलंदाजी आता फार इन कडून गोलंदाजीसाठी आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये केशव समोर आहे. बॅटिंग साठी आता विजय खडसे. पहिलाच बॉल शपलून ऑन साइडला हुक करायचा होता. लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. गुरुनाथ पाटील अनेक वाऱ्या या पंचांना सुद्धा केलेल्या आहेत. आता पुढच्याच महिन्यात 10 दिवसासाठी एमपीचा दौरा करणार आहेत. एक मोठी स्पर्धा मध्य प्रदेशमध्ये होणार आहे. त्या स्पर्धेमध्ये गुरुनाथ पाटील हे पंच अंपायरिंग करताना आपल्याला दिसतील. 2 वर्षी गुजरातचा दौरा केला. वलसाडचा दौरा केला. म्हणजे बऱ्याच बाहेरच्या राज्याच्या वाऱ्या या गुरुनाथ पाटीलने केलेल्या आहेत. अगदी शिस्तबद्ध पंचायत एकाच निर्णयावरती ठाम असतात ते पंच. आणि ज्याच्या वेळेस मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका पार पडली जाते. ओहो अभि फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न थ्रू द कव्हर. पंचांचा इशारा तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. लगातार 2 चेंडू इथे वाईट टाकलेले आहेत. स्कोर बोर्डवरती रन आहेत 11. त्याचबरोबर त्याच्या समेत उदय तांडेल सुद्धा आहेत. एक लिजेंड खेळाडू. त्याने सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात. मग रायगडच्या स्पर्धा असतील, उरणच्या स्पर्धा असतील, नाईटच्या स्पर्धेमध्ये या दोन्ही पंचांना खूप चांगली पंचांची भूमिका पार पडली. ओहो कॅचिटचा कॉल आहे. मिडॉ पता खाली होतो बॉलच्या. शांत्या म्हणजेच राहुल राठोड न खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद. अगदी 16-17 वर्षाचा खेळाडू. काल या वीरो खेळाडूंना मात्र प्रेक्षकांची मन जिंकली. काय ते खेचून मारले होते फटके. ऑप्समच्या बाहेर जे बॉल डिलिव्हर होत आहेत त्याला खेचून ऑन साइडला षटकार मारणं क्रिकेटमध्ये सोपं नाही आहे. ती तारेवरची कसरत असते. लगातार 3 षटकार मारल्यानंतर प्रेक्षकांना अगदी टाळ्याच्या गजरामध्ये त्याचं अभिनंदन केलं होतं आणि तोच खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झालाय. बिरू टीमची धावसंख्या 11-11ला पहिली विकेट. केशवनं महत्वाची विकेट प्राप्त केली. फलंदाज विजय खडसेला बाद केलाय. पहिला ब्रेक थ्रो केशवनं दिला आपल्या टीमसाठी.
ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. सिंगलनं आपलं खातं उघडलं बिरोनं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर वरती 12. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. याच्यासाठी इच्छापूर्ती प्रीमियर लीग आणली जाते. अगदी यंग तरुण खेळाडूंना मात्र एक हक्काचं एक मोठं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि या स्पर्धेतून कुठेतरी आपल्या टीमसाठी जी वाशीगाव इच्छापूर्ती 11 जी टीम आहे त्या टीम मध्ये एखादा खेळाडू समाविष्ट व्हावा आणि आपल्या नवी मुंबई शहराच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्याचा चांगला खेळ व्हावा असं प्रत्येक इच्छापूर्ती प्रीमियर लीगचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय संदीपदादा भगत यांना वाटतं, निशांत भगत साहेबांना वाटतं आणि त्यानं काल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये खूप चांगलं वक्तव्य केलं की आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. एखादा खेळाडू बाहेर जावा, आपल्या शहराचं नाव आपल्या गावाचं नाव मोठं व्हावं हाच आमचा ध्यास आहे. हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. गेली 8 वर्ष या स्पर्धेची जी परंपरा आहे ती स्पर्धेनं जतन केलेली आहे. या 8 वर्षामध्ये तसाच आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आज नवी मुंबई महानगरपालिकेवरती ते नगरसेवक पदी म्हणून निवडून आलेत आमचे युवा नेते भाई निशांत भाऊ भगत. त्याचबरोबर या स्पर्धेचे अध्यक्ष संदीपदादा भगत यांना 8 वर्षापूर्वी स्वप्न पाहिलं आणि स्वप्न आता सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया बॅक टू द क्रिकेट. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 13 रन 30. षटक क्रमांक दुसरा तर वीरू स्ट्रायकिंग इनला बॅटिंग साठी तयार. ओहो स्लॉग हिट परंतु आता इलिव्हेशन प्राप्त नाही झालं. साहिल भोईर आहे बॉलच्या खाली अगदी डीप मध्ये मिड विकेटला झेल टिपला आणि वीरूचा खेळ संपलाय. वीरूचे फॉलोवर आता निराश. काय रे तो स्कोर सांगतोय तू वाजवतोस. 13 धावा झालेत 13. खूप चांगला झेल टिपला साहिल भोईर आणि साहिल भोईर या खेळाडूचा रेकॉर्ड आहे कधीच कुठल्याही स्पर्धेमध्ये तो झेल सोडत नाहीये. वन ऑफ द बेस्ट फाईन फिल्डर म्हणून त्याची गणना केली जाते ओळखला जातो. पहिल्या विकेट साठी 11 रन होत्या दुसऱ्या विकेट जर गेली ते 13 या आकड्यावरती. विरुद्ध आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी अनिकेत पाटील आलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 13. 2 धक्के दिलेत महाराज सारखीच गोलंदाजी केलेली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये धावाच नाहीयेत. लो पॉइंट क्रिकेटर या टीमने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. यावेळेस बॅटची कडा मागे चालला विकेट किपरच्या. दोन्ही फिल्डरला बीट करून लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेस करतोय परंतु बॉल मात्र सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 रन येत आहेत. चौकार अनिकेतच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 17. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नशिबाचा चौकार ज्याला म्हटलं जातं. अनिकेत पाटीलच्या बॅटमधून चौकारानं आपलं खातं उघडलंय. या ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत महाराजनं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 17 म्हणजे 11 बॉलचा खेळ संपलाय. धाबा आहे 17. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधला. ओहो इथे चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वॉट अ कॅच. मंगेश भगत मिड विकेटला खूप चांगला झेल टिपला आणि त्या फलंदाज अनिकेत पाटील सुद्धा आल्या पावली माघारी चाललाय. धक्का क्रमांक 30 लागतोय एस एस तर या टीमला.
2 षटकांचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये 3 धक्के दिलेत महाराजनं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 3 गडी बाद 17 धाबा. क्रिकेटर या टीमचा आता भरोशाचा गोलंदाज आहे. त्याच्यामध्ये हातामध्ये टेप बॉल दिलाय. पंचांकडून गाड घेतोय अजय भोईर. त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला आणि 5 बॉलमध्ये धावा केले त्यानं आतापर्यंत 8. एक सिंगल, 2 सिंगल आहेत, एक षटकार आणि 2 डॉट बॉल. टीमची धावसंख्या 17. यावेळेस पहा इथे लॅप्स करण्याचा प्रयत्न होता परंतु पोझिशन खराब होती अजयची. पहा तो ड्रिल करतोय, दाखवतो टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडूने उचली घेतली असं तो सांगतोय. त्याच्यामुळे बॅट अँड बॉलचा माझा संपर्क झाला नाहीये. असे फटके क्रिकेटचे इम्प्रोव्हायझेशन फटके असतात. असे फटके जर मारायचे असेल तर तुमचा हँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं असावं लागतं. त्या बॉलवरती नजर, बॉलच्या लाईनवरती नजर, त्यानंतर मात्र तुमची पोझिशन, तुमचा फुटवर्क, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. त्यानंतर मात्र तुम्ही तो स्ट्रोक खेळू शकता परफेक्ट. डॉट बॉल आलाय. हा बॉल थोडासा दूर टाकला ऑप्शनच्या बाहेर. आता माट्या सांगतोय हा खराब बॉल आहे, व्हाईट बॉल. हे माट्या करतो ना ते गोलंदाजांना संदेश देतो की असं काय करू नका तुम्ही. व्हाईट बॉलचा इशारा. इथून पुढे एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत 18 धावा झालेत. खूप चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवताय. बॅकफुटला जाऊन हॅमर केलाय. डीप मध्ये शतरक्षक आहे त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे. चौकार आलाय अजयच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड वाढली जाते. टीमची धावसंख्या 22 ला 3. षटक क्रमांक 3 सुरू आहे. नितीश वाघ वरती आक्रमण केलं अजयनं. या लेंथला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही अजयला. फुटवर्क चांगला अजयचं. बॅकफुटला जाऊन हॅमर चांगला करतो आणि तसंच केलं. हितेश वाघनं हा बॉल शॉर्ट टाकला, आखूट टप्प्याचा टाकला आणि त्याच्यावरती 4 रनची मोहर लावली. आणखीन एक फटका चांगला. बॉल चालला तर सीमारेषा पलीकडे. काय फटकेबाजी आहे. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड आता 30 धावा. अजय भोईरचं या खेळाडूचं सांगायचं झालं तर मात्र या स्पर्धेचा जो ऑक्शन सोहळा झाला होता त्या ऑक्शन सोहळ्यामध्ये अनसोल्ड आयकॉन म्हणून खेळाडू निवडला होता परंतु आज अचंबित करतोय.
हीच तर लकब आहे त्याची, हीच तर खासियत आहे. अजय भोयर प्रॅक्टिस करत नाही आहे, परंतु त्याला प्रॅक्टिसची गरज नाही असं मी म्हणेन. षटकार येतोय. कारण मित्रांनो, सोनं कितीही भंगारात टाका आणि 20 वर्षानंतर सोन्याला काढा, त्या सोन्याचा कलर जाणार नाही आहे, त्याची चकाकी तशीच आहे. तसं हे खेळाडू आहेत. अजय भोईर प्रॅक्टिस नसली तरी तो कुठेही षटकार मारू शकतो, कुठल्याही क्षेत्रामध्ये. अगदी परिपक्वता ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, परिपक्वता खेळाडू अजय. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोईनला बॉल लागलाय. पहिली धाव वेगाने स्वतः बॉलर चालला आता बॉल पर्यंत. एकच धाव इथे मिळताना दिसेल आणि या सिंगल न आता स्कोर बोर्ड वाढला जातोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 29 धावा झाल्या. 29 ऑन बोर्ड. नवीन बॅटर आता कुशल कोरडे बॅटिंग साठी सज्ज आहे. 5व्या क्रमांकावरती त्याची वर्णी लावलेली आहे इनॅट नंबर 5 मध्ये. ओ परफेक्ट यॉर्क. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. बॅटला अगदी ब्रश केला बॉल. डॉट बॉलची होती समाप्ती आणि डॉट बॉलनं ओव्हरची सुद्धा समाप्ती झालेली आहे. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धाबा कार्तिक तेवरनं दिल्या, तिथे विकेट आली नाहीये. केशवनं 3 धक्के दिले 8 रन देत असताना सेकंड ओव्हरमध्ये, आणि थर्ड ओव्हरमध्ये हितेशनं गोलंदाजी केली टॅप बॉलनं, तिथे 12 धाबा खर्च केल्या. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 3 गडी बाद 29 धाबा. आता ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालेला आहे, त्यामुळे खेळ थांबलाय. तोपर्यंत जाऊया मित्रांनो. असं म्हणतात ना की कुठल्याही टेन्शनवरती औषध म्हणून काम करतं ते संगीत, आणि म्युझिक इज युनिव्हर्सल म्हणजे सोलवंट म्हणजे संगीत असतं. ते ऐकण्यासाठी घेऊन जातोय आमचे डीजे मास्टरांकडे. चला, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा राहिला होता. जो संघ जो सामना जिंकला भगतसिंग लेजेंड या टीमने, आणि बॅटिंग करत असताना ज्या खेळाडूने 14 धाबा बनवल्या आणि लास्ट ओव्हर मध्ये 2 धाबा देत असताना 2 विकेट्स त्यांना प्राप्त केलेले आहेत. भगतसिंग लेजेंड या टीमचा नितीन सुतार हा खेळाडू ठरलेला आहे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नितीन सुतार आपण यायचंय नाही? चला तर आमचे गुड्डू आलेले आहेत, त्यांच्या बिहाफ मध्ये हा पुरस्कार स्वीकारतील. त्याचबरोबर दरम्यान मॅक्स यांचं आगमन झालं. मॅक्सी, आपलं हार्दिक स्वागत. मॅक्सी म्हटलं की हास्याचे फवारे. आज कुठल्याही व्यक्तीला जर टेन्शन आलं असेल तर त्याने मॅक्सीशी संपर्क करायचा आहे. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी नवनाथ पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये आता मिहीर आला बॉलिंगसाठी. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन स्लाइस केलाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगली फिल्डिंग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. ऋषी आहे तिथे. एकच धाव मिळणार आणि या 1 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 30. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. आता कुशल कोरडे बॅटिंग साठी, ज्याला खातं उघडायचं आहे या मॅच मध्ये. अजूनही खातं उघडलेलं नाही आहे कुशलनं. बॅकफुटला जाऊन उडवला बॉल लॉंग ऑनला. आता क्षेत्ररक्षक येतो बॉलच्या खाली. जजमेंट चांगला आहे आणि खूप चांगला झेल कार्तिक तेवरनं टिपलाय. फलंदाज शून्यावरती. पहिली गोल्डन विकेट आली कुशल कोरडे. बॅक टू द पॅव्हिलियन.
करांना खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड 34. चला आता पारितोषिकाला विकास भगत साठी लगातार 3 बाउंड्र्या म्हणजे अजून 2 बाउंड्र्या मारल्या तर मॅक्सी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विकास भगत साठी अजूनही 3 बॉल आहेत म्हणजे चान्स आहे, नाहीतर मॅक्सी चॅप्टर आहे. बक्षीस लावतो खरं, परंतु 2 बॉल असताना लगातार 3 षटकार मारले आणि ते पारितोषिक आलेलं आहे मॅक्सीकडून 1000 रुपये. अजून जर 2 चौकार आले तर विकास भगत यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मॅक्सीकडून. ओव्हरची कडा कॉट बँड विकेट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5 वा लागतो एसएस स्टार या टीमला. चला आपण शुभ सन्मानाकडे बोलतोय. सदमामा मात्रेंचे शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक आभार. तुम्ही आलात, आपली अमूल्य वेळ स्पर्धेसाठी तुम्ही दिलीत. आमचे पूर्व क्रिकेटर आहेत नवनाथ पाटील, खूप चांगलं खेळ त्यांनी या अगोदर साकारलाय. त्याचबरोबर विठ्ठल पाटील, अनंत पाटील, नवनाथ पाटील आणि आणखीन एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबू भोईर यानं खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. यावेळेस पहा इनफिल्डच्या वरून एक चांगला फटका आलाय. एक्स्ट्रा कव्हरला तर जातो क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा. तोपर्यंत 2 धाबा. साहिलनं खूप चांगली फिल्डिंग केली, पेकी केली. रनआउटची संधी आहे इथे. आता डेंजर इन बॉलर इनला फलंदाज आउट होतोय. आणखीन एक धक्का लागतोय. 6 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती 36 धाबा झाल्या. 36 ऑन बोर्ड. दोनच धाबा आहेत ना. बघूया आता अंपायर सल्ला मसलत करतायत. चला कचरू पाटील यांना विनंती करतोय की सन्माननीय बाबू भोईर साहेब आणि अनंत पाटील साहेबांचा आपण सन्मान इथे करायचा आहे. पूर्व क्रिकेटर आहेत. कचरू पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. शेवटचा एक बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती. 7 विकेट गेलेत. 7 गडी बाद 36 धाबा. नवीन बॅटर आता मैदानामध्ये बॅटिंग साठी आलाय. आउट नाही ना. 6 गडी बाद 36 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक आहे मिहिर यांचा. ओव्हरटर्न अँड बाउन्स इथे बीट झालाय. शेवटचा बॉल डॉट आलाय. 36 धाबा झाल्यात. विजयासाठी करायचे आहेत लव पॉइंट क्रिकेटरला 37 धाबा. आणि सदामामा मात्रे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय श्री विठ्ठल पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय. खरं तर हे लिजेंड खेळाडू आहेत. वाशीगाव या टीम साठी पूर्व क्रिकेटर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. चला त्याचबरोबर व्यासपीठावरती ट्रिबा हे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. मी नवनाथ पाटील यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते ट्रिबा सन्माननीय श्री ट्रिबा यांचा सन्मान शुभ सत्कार इथे केला जाईल. आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2026 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. सामना सुरू आहे. लव पॉइंट क्रिकेटर आणि त्यांच्या विरोधामध्ये एसएस स्टार. टॉस इथे जिंकला. लव पॉइंट क्रिकेटर या टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना धाबा बनवल्या 36. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एसएस स्टार या टीमनं आणि विजयासाठी टार्गेट सेट केलाय लव पॉइंट क्रिकेटर या टीमच्या समोर 37 धाबांचं. तर या मॅच मध्ये लव पॉइंट क्रिकेटर हा सामना जिंकला तर मात्र बॉल आउट होईल 3 संघामध्ये, म्हणजे गरुडा 11, लव पॉइंट क्रिकेटर आणि एसएस स्टार. जर हा सामना एसएस स्टार या टीमनं जिंकला तर मात्र बॉल आउट ही प्रक्रिया होणार नाहीये आणि एसएस स्टार
त्या ग्रुपमधून म्हणजे एक ग्रुपमधून टॉप करेल, टॉपवर जाईल. म्हणजे एस एस स्टार या टीमला सुद्धा महत्वाचा सामना आहे आणि लव पॉइंट क्रिकेटर या टीमला सुद्धा महत्वाचा सामना आहे. ध्रुव भगत म्हणजे इथं अभिमन्यू भगत यांच्या मालकीचा संघ आहे. अभिमन्यू भगत यांचं कौतुक व्हायला पाहिजे, कारण प्रत्येक वर्षी त्यांच्या टीमचा सहभाग असतो, परंतु अजूनही त्याने टायटल जिंकलेला नाही आहे. अगदी स्वप्न हुराशी बाळगून ते प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये भाग घेतात. त्यांचा संघ प्रस्थापित असतो या स्पर्धेमध्ये. परंतु आपण दुआ करूया की यावर्षी अभिमन्यू भगत यांचा संघ पुढे जाईल आणि त्यांना टायटल जिंकण्यासाठी यश प्राप्त होईल. चला लगेच फिल्डिंग सेट करा एस एस स्टार, कारण बॉल आउट आहे. सदोतीस धाबांचं लक्ष आहे या मॅच मध्ये लव पॉइंट क्रिकेटर आणि त्यांच्या विरोधामध्ये एस एस स्टार. आणि या धाबांचा पाठलाग करण्यासाठी आता सलामीची जोडी तुम्ही पाहताय मैदानामध्ये लव पॉइंट क्रिकेटर या टीमची. मंगेश भगत आणि हितेश शेट्टी, टेनिस बॉल क्रिकेटचे एक मातब्बर खेळाडू. चोवीस बॉल 37 धावा, एक चांगलं टार्गेट सेट झालं या मॅच मध्ये. मग अशी 31 धावा डिपेंड झाल्या. अष्टविनायक डायमंड या टीमला मात्र पराभूत केलं. म्हणजे क्रीडांगणावरती धावा निश्चित नाही आहेत. कालच्या सत्रामध्ये खेळपट्टी अगदी फलंदाजांना साथ देत होती, परंतु आजच्या दिवसामध्ये खेळपट्टीनं रंगरूप बदललेला आहे, तिचं स्वरूप बदललेलं आहे. आज ती गोलंदाजाच्या प्रेमात पडलेली आहे. आजच्या दिवशी गोलंदाज सातत्याने इफेक्टिव्ह ठरतायत. प्रत्येक गोलंदाजाने काहीतरी नाविन्य केलंय आजच्या दिवशी. समजत नाहीये की गोलंदाज खेळपट्टीच्या प्रेमात पडलेत का खेळपट्टी गोलंदाजाच्या प्रेमात पडलेत, हे माहिती नाही. परंतु आज खेळपट्टीचं रंगरूप, आज स्वरूप बदललेलं आहे, रूप बदललेलं आहे. असं होतं क्रिकेटमध्ये. क्रिकेटची वारे सध्या महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यामध्ये सुरू आहेत. आज मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन होतंय. आज प्रत्येक शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा आहेत. गावामध्ये स्पर्धा सुरू आहेत. आमच्या कोपरकिरणे गावामध्ये सातारा प्रीमियर लीग एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन सुरू आहे. आणि सध्या सानपाड्यामध्ये सुद्धा स्पर्धा सुरू आहे. आणि सध्या भिवंडी तालुक्यातील कोण गावामध्ये कालपासून ग्रामीण बिग बॅश धमाका एक 10 लाख रकमेची स्पर्धा सुरू आहे. जुगाव मध्ये नाईट स्पर्धा सुरू आहे. या 3 भोरीची सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल थ्रू द कव्हर, इनफिल्डच्या बरोबर एक क्रॅकिंग क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक हितेश शेट्टीच्या बॅट मधून आलाय. बॉल सीमा पार, चौकार. मेरिट वरती का बॅट पोचली हितेशची थ्रू द कव्हर. अगदी चाबूक शॉट. 4 रनच्या मदतीने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड 4. पोलर लाईनचा बॉल पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक विकास भगत. खूप चांगली फिल्डिंग, धाव घेतली नाहीये, रिक्स घेतली नाहीये. इथे आलाय डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय विजय खडसेच्या विरुद्धामध्ये. त्यानंतर डॉट बॉल टाकलाय. लाईन बदलली विजयनं. ओहो, स्लॉक करायचा प्रयत्न, बैठक मारण्याचा प्रयत्न फसलाय. बीट करून चाललाय लगातार. दुसरा बॉल सुद्धा डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार, थोडीशी लाईन खराब होती. ओव्हर पिच बॉल थ्रू द कव्हर. त्यानंतर मात्र हार्ड लेंथ गोलंदाजी केली जाते. विकेट पासून 6 मीटर, विकेट पासून 5 मीटर अंतरावरती बॉल हिट केलेत विजय खडसेनं. एक बुजुर्ग खेळाडू आहे, एक चांगला खेळाडू आहे. क्रिकेटचा जास्त नॉलेज आहे. आणखीन एक पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती, परंतु पंचानं आता नॉट आउटचा इशारा दिलाय. आणखीन एक डॉट बॉल. लगातार 3 चेंडू डॉट. 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. चांगली गोलंदाजी आहे.
पहिल्या चेंडूवरती मार पडल्यानंतर मात्र सुधारणा केली विजय खडसेनं. लाईनची केली, लेन बॉलचे वापर सातत्याने करतोय. शॉर्ट बॉल हॅमर्ड केलाय मिड विकेटला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव ते पूर्ण करत असताना हितेश शेट्टी सिंगल मात्र मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 5. 5 बॉलचा खेळ अखेरीस संपलाय. धाबा आहेत 5. 3 चेंडू निर्धाव टाकलेत. पॉवर प्ले मध्ये अप्रतिम गोलंदाजी, क्लेवर बॉलिंग. आता समोर आहे मंगेश, पहिल्यांदा चेंडूला प्रेस करतोय, त्याला खातं उघडायचं आहे. कारण लगातार 5 चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर मंगेश नॉन स्ट्रायकिंग एंडलाच बघायची भूमिका करत होता. आता तो स्ट्राइक वर आलाय शेवटचा बॉल खेळण्यासाठी. ओहो, शेवटच्या बॉल वरती फटका पाहू शकाल, उडवलाय बरोबर स्कोअरला. जोरदार टाळ्या वाजवा माट्यासाठी. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर मध्ये आता धाबा घेत 11. काय फटका होता, मंगेशनं काय बॉल उडवला अगदी इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, बरोबर स्क्वेअर लेगच्या वरून. काय टायमिंग होतं, झकास. षटकारानं आपलं खातं उघडलं मंगेशनं. टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धाबा झालेत विदाउट लॉस. म्हणजे आता 18 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे आणि धाबा करायचे 26. कुशल कोरडे बॉलिंग साठी आल्या फार इन कडून. एक चांगला पेसर आहे, हलकासा कट करतो बॉल, प्रचंड वेग आहे, रनअप चांगला आहे, बॅलन्स चांगला आहे, रिदम चांगली आहे या गोलंदाजाची. बघूया कसा रिॲक्ट होतोय, कसे 6 बॉल युटिलाइज करेल. समोर आहे हितेश शेट्टी ज्याने एक चौकार मारले, त्यानंतर लगातार 3 डॉट बॉल. 18 बॉल मध्ये करायच्या 26 धाबा विजयासाठी. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड विकेट, संधी होती परंतु काय घडलंय इथे दुसऱ्या धाबासाठी धावला होता, दुसरी धाव आता घेतली, ओव्हर थ्रो झालेली आहे. कुठल्या क्षेत्ररक्षकाचं लक्ष नाहीये, विकेट किपरनं चूक केली, थर्डमॅननं ग्राउंड चेंडू फेकला, तिथे मंगेश अग्रेसिव्ह झाला, तिथेही रन घेतले आणि 5 दिवसात धावल्या 2 धाबांची चोरी मात्र घेतली, चोरी केली. हे क्रिकेटमध्ये महत्वाचा विकेट होता मंगेश. हितेश शेट्टी 2 धाबा इथे मिळतात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 13, म्हणजे आता 17 बॉल आणि 24 धाबांची गरज आहे. यावेळेस क्रॅकिंग कव्हर, वा स्क्वेअर ड्राइव्ह, चांगला फटका आणि तिथे डीप मध्ये चांगली फिल्डिंग केली जाते एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरला. तोपर्यंत 3 धाबा घेतल्या हितेश शेट्टीने, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाबा इथे मिळत आहेत आणि या 3 रनच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 16, म्हणजे अजूनही धाबा करायच्या आहेत विजयासाठी. 16 बॉल मध्ये 21 धाबा, 16 बॉल आणि 21 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. सामन्यामध्ये काही होऊ शकतं, सामन्यामध्ये भूकंप सुद्धा होऊ शकतं. इथून जर मंगेशची विकेट आली तर मात्र दबाव बनेल आणि तो टार्गेट आहे एसएसआर या टीमचा. जर एसएसआर संघ जिंकला तर बॉल आउट होणार नाहीये, जर एसएसआर संघ हारला तर 3 संघामध्ये एक ग्रुप मध्ये बॉल आउट होईल. गरुडा 11 त्यानंतर गोलंदाज तयार. 16 बॉल 21.
सॉफ्ट हँडेडने ट्राय केलाय, पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न कॉल केलाय आणि ते आता दुसरी धाव झाली असती. पहा बॉल शोधतोय क्षेत्ररक्षक. ही ते शेट्टीनं रिस्क घेतली नाहीये, बरोबर आहे. सुरुवात चांगली झाली, विकेट्स महत्वाचे आहेत दोन्ही, त्यामुळे एक धाव ते मिळते मंगेशला. आता सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 17 धावा, म्हणजे येणाऱ्या 15 बॉल मध्ये आता करायचे 20 धावा. 15 बॉल 20 धावांची आवश्यकता. सामना सोपा आहे परंतु कठीण होईल याचा नियम नाही. आणि तुषार पाटील यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत इच्छापूर्ती प्रीमियर लीग मध्ये. ओ कॅच इटचा कॉल आहे, खराब फिल्डिंग आणि आता बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर सिग्नल करतायत 9+4. दुष्काळात 13वा महिना, गरीबी में आटा गिला. 5 धावा येत आहेत. मी तुला इथे थांबवते, सॉरी, कारण ग्रुप ए मध्ये समीकरण असं झालेलं आहे. एसएस स्टार 4 पॉइंट, गरुडा 11 4 पॉइंट आणि सध्याचा सामना एसएस स्टार वर्सेस लो पॉइंट क्रिकेटर. जर एलपी क्रिकेटर म्हणजे लो पॉइंट क्रिकेटर हा सामना जिंकतोय तर तिन्ही संघाचा 4-4 पॉइंट होतील. पहिल्यांदा ऐकून घ्या, लो पॉइंट क्रिकेटर एसएस स्टार 4-4 पॉइंट होतील. त्यानंतर तिन्ही संघ नाही इथं बोलावलं जाईल, एक ड्रॉ काढला जाईल. ड्रॉ काढल्यानंतर ज्या संघाला डायरेक्ट बाय मिळेल तो संघ पहिल्या नंबरवर जाईल आणि 2 संघामध्ये बॉल आउट होईल नंबर 2 साठी. एसएस स्टार, गरुडा 11, एलपी क्रिकेटर संघ नायकाची नोंद घ्यायची आहे. जर हा सामना एलपी क्रिकेटर जिंकतोय तर 4-4 पॉइंट होतील तिन्ही संघाचे. पुन्हा एकदा विनंती करतो, तिन्ही संघ नायकाला बोलावलं जाईल, ड्रॉ काढला जाईल, एक संघाला डायरेक्ट बाय मिळेल. त्याच्यानंतर आणि ग्रुप बी मध्ये एकमेव पॉवर हिटर सिद्धार्थ लायन्स आणि 1 नंबर साठी तुमचा देखील बॉल आउट होईल. तुम्ही तयार राहायचं आहे. धन्यवाद. चला, टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 26 धावा झाल्यात. अजूनही 11 धावांची गरज आहे. ओहो, शपलून हुक करण्याचा प्रयत्न, तेही 1 रन आली आणि या सिंगलनं आता लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. ओव्हरची होती समाप्ती. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती बिनगडी बस 27 धावा. आता येणाऱ्या 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी करायचे आहेत एसएसआर या टीमला 10 रन. 12 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. मगाशी आपण कॉल केला होता की लो पॉइंट क्रिकेटर हा सामना जिंकला तर मात्र बॉलआउटची प्रक्रियेचा विचार केला जाईल आणि इथून जर एसएस स्टार सामना जिंकला तर मात्र बॉलआउटचा प्रश्नच नाही आहे. एक ग्रुप मधून ते टॉपला जातील. परंतु आता लो पॉइंट क्रिकेटर या टीमनं जर हा सामना जिंकला तर तिन्ही संघाचे 4-4 पॉइंट होतील ना मनोज. मग तिन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेचच व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. तिथे ड्रॉ होईल आणि जो संघ भाग्यवान ठरेल त्या ड्रॉच्या आधारे त्या संघाला मात्र पुढच्या फेरीमध्ये आपण बाय देणार आहोत, असं काही चित्र आहे. चला, बॅक टू द क्रिकेट नाव. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत. त्या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय श्री संदीप दादा भगत यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा गेली 8 वर्ष. या स्पर्धेनं 8 वर्षाची परंपरा जपलेली आहे. हे 9वं वर्ष आहे. चला, स्पीडअप घ्यायचं आहे, थोडासा स्पीडअप घ्या कारण बऱ्याच मॅच आहे. 2 बॉल आउट, त्यानंतर 4 मॅचेस. चला, आता टेप बॉल चा वापर इथे केला जातोय. अंपायर माटे आता संकेत देत आहेत. अनिकेत पाटीलला टेप बॉल साठी वापरलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये 12 बॉल 10 रनची गरज आहे. सामना सोपा आहे
परंतु कधी कठीण होईल याचा नेम नाही आहे. बघूया आता मंगेश कशी बॅटिंग करेल, हितेश कशी बॅटिंग करेल, कसं समयोग त्यानं आता साधला असेल, कशी मीटिंग झाली असेल, याच्यावरती टार्गेट निर्भय असेल. जोखीमीचं काम नाहीये. एक एक रन चोरून सुद्धा या धावा करू शकता लो पॉइंट क्रिकेटर टीम. 12 बॉल मध्ये आता 10 करायचे आहेत. एस एस स्टार विरुद्ध लो पॉइंट क्रिकेटर. समोर आहे हितेश शेट्टी. अनिकेत पाटीलच्या हातामध्ये टेप बॉल दिलाय ओव्हर नंबर 3 मध्ये ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून काय कट केला बॉल. बॅकफुटला जात असताना बॉलला कापलं. क्रिकेट केलाय. 4 धाबा बसूल केल्यात. आता 11 बॉल मध्ये पंचांचा इशारा देतो चौकार हितेशच्या बॅट मधून. म्हणजे अजूनही 6 करायचे आहेत. 11 बॉल मध्ये 6 रन. पहिल्याच बॉल वरती बॅकफुटला जाऊन स्ट्रोक साठी जागा बनवली आणि इनफिल्डच्या भरून हा चौकार ठोकलाय. हा बॉल चांगला. ही लेन चांगली अनिकेतची. ठप्पा पडल्यानंतर चेंडूने हलकीशी उचली घेतली आणि बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. म्हणजे आता 10 बॉल मध्ये अजूनही 6 करायचे आहेत. 10 बॉल 6. लव पॉइंट क्रिकेटरचे संघ मालक आता खुश असतील. ड्रोन भगत यांच्या मालकीचा संघ आहे. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. फाईन लेगला फिल्डिंग चांगली आहे. बॉल स्टॉप केलाय तरी सुद्धा 1 धाबे ते मिळेल हितेशला. आता 5 करायचे आहेत विजयासाठी. टीमची धावसंख्या टोटल स्कोर झालाय 32. 37 धाबांचं लक्ष्य होतं. आता 9 बॉल मध्ये अजूनही 5 धाबांची आवश्यकता आहे. आतापर्यंत 15 बॉलचा खेळ संपलाय परंतु मंगेश भगतनं 2च बॉलचा खेळ खेळलाय. स्विच हिटचा फटका आल्याला षटकार तो मारला. त्यानंतर मंगेश भगत लुप्त झाला, दिसलाच नाहीये. इथे डॉट बॉल आलाय. 8 बॉल मध्ये अजूनही 5 करायचे आहेत. आठ बॉल आणि 5 धाबांची आवश्यकता. ओहो, सरळ मारलाय, समोर मारलाय, डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला बीट करून चालला बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन. नीट करत नाही. चांगलं कोऑपरेट करा, चांगलं संगीत वाजवा, समन्वय साधला पाहिजे. माट्या आणि डीजे यांचं तालमेल जुळलं पाहिजे तर मजा येईल. फक्त 1 रनची गरज आहे. 7 बॉल आणि 1 रन. शेवटचा बॉल अनिकेतचा. चला, चौकाराचा इशारा येतोय कारण अंपायरने डिसिजन दिला नव्हता. इथे मागे लॅप स्वीप केलाय आणि बॉल विजय चौकार येतो मंगेश भगतच्या बॅट मधून आणि सामना जिंकलेला आहे लव पॉइंट क्रिकेट या टीमनं. चला, लव पॉइंट क्रिकेट या टीमचे कॅप्टन, एस एस स्टार टीमचे कॅप्टन आणि गरुडा 11 टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. आता ड्रॉ केला जाईल.